नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपल्यासाठी बबल्याची व्यथा हा नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आई बाबा, मी मुद्दामच या व्हिडिओच्या माध्यमामधून तुमच्या संगे बोलत आहे. आई बाबा, प्रथम मी तुमची माफी मागतो. मला क्षमा करा. कदाचित मी लहान तोंडी फार मोठा घास घेत असेन, पण याशिवाय मला कोणताच मार्ग दिसला नाही, म्हणून मी हा मार्ग स्वीकारत आहे. अहो, मला समजते तसं कोणीच माझ्या भावभावनांचा विचार केला नाही. मला कोणी जमेतच धरत नाही. मला केवळ गृहीत धरलं जातंय. मी काय घरामधील एक निर्जीव वस्तू आहे की काय? त्यातूनही मी काहीतरी बोललो तर तुमचं ठरलेलं उत्तर असतंय, तुला काय कळतंय? तू अजून लहान आहेस. आई बाबा, तुम्ही सतत धावपळ करताना दिसता. बाबा, तुम्ही तर सकाळी मी उठायच्या अगोदर कामावर जाता व मी झोपल्यावर घरी येता. समजा एखाद्या दिवशी लवकर आला तरी काहीतरी काम घेऊन बसता, नाहीतरी कामानिमित्त बाहेर निघून जाता. आई, तूही आता घरचं काम बघून मिळेल ती नोकरी करण्याला महत्त्व देत आहेस. त्यामुळे तुझी ही सतत धावपळ सुरू असते. हे सत्य आहे, मी अजून लहान आहे. मला बाह्य जगाचे ज्ञान नाही, पण एवढं मात्र खरं आहे की तुम्ही नेहमी पैशाबद्दल बोलत असता. तुम्ही पैशासाठी तरी एवढी धावपळ करत नाही ना? सुट्टी दिवशीही विश्रांती न घेता कुठेतरी बाहेर फिरायला जायचं, बाहेरच काहीतरी खायचं व आठवड्याचा बाजार करून परत घरी यायचं नियोजन करता. सततची धावपळ, थोडी विश्रांती नाही, याचा परिणाम तुम्हा दोघांच्याही आरोग्यावर व्हायला लागला आहे. दिवसेदिवस तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. आई बाबा, जेव्हा जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ मिळतो आणि दोघेही एकत्र असतात, तेव्हा जास्तीत जास्त वेळ तुम्हा दोघांच्यात भांडणे सुरू असतात. या भांडणांचे विषयही ठरलेले असतात, ते म्हणजे एकतर आजी आजोबा, काका काकी, आत्या, 2 चाकी 4 चाकी गाडी घेणे, नवीन घर घेणे किंवा एखादं नवीन घर बांधणे, घरात वेगवेगळ्या वस्तू आणणे, नाहीतरी नवीन मोबाईल, दागिने, कपडे घेणे. यामधूनही वेळ शिल्लक राहिला तर ठरलेला प्रोग्राम आहेच, मोबाईल घेऊन बसणे. माझ्या मनावर या सर्व गोष्टींचा काय वाईट परिणाम होईल याचा कधी विचार केलात का? मलाही या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. मीही मग कधी कधी एकटाच एका कोपऱ्यात जाऊन बसतो व कधी कधी रडतही बसतो. तुम्ही स्वतःला समजत असता. आपण आपल्या मुलाला चांगल्या शाळेत घातलं आहे, त्याला सगळ्या विषयांच्या ट्युशन लावल्या आहेत, त्याला आपण भरीतले कपडे, स्कूल बॅग, सायकल हवे ते देतोय आणि त्याला काय हवं आहे हे सगळं खरं आहे. मला वाटतंय या सगळ्या गोष्टींसाठी मी थोडाफार हट्टही केला असेल, पण हे सगळं तुम्ही समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी करता आहात हे मला कळतंय बरं का. मला जे हवं आहे ते मात्र तुम्ही करत नाहीसा. मी हे प्रश्न याच्या अगोदर तुम्हाला बऱ्याचदा विचारले आहेत आणि आज पुन्हा एकदा विचारत आहे. मला प्रेमाने कधी तुमच्या कुशीत घेता का? माझ्याशी प्रेमाने व मन मोकळेपणाने कधी बोलत बसता का? मला थोरा मोठ्यांचा इतिहास, थोरा मोठ्यांच्या गोष्टी कधी सांगता का? माझ्याशी कधी खेळता का? मला खेळायला घेऊन बाहेर कधी जाता का? मला माझ्या मित्रांच्या समवेत आनंदाने खेळायला कधी सोडता का? माझ्या संगे कधी मनमोकळेपणाने तुमचे विचार कधी शेअर करता का? माझा प्रेमाने अभ्यास कधी घेता का? माझ्या शंकांचे समाधान कधी करता का? मला कधी आजी आजोबा, काका काकी, आत्या मामा, मावशी मामा, मामा मामी यांना भेटायला घेऊन जाता का? माझ्या आजोळी मोठ्या सुट्टीला एकट्याला कधी पाठवता का? मला माझ्या भावंडांच्या बरोबर खेळायचं असतं, हुंदडायचं असतं. मला त्यांच्यात कधी मिसळायला देता का? मला माझ्या आजी आजोबा यांच्याबरोबर खेळायचे आहे, त्यांच्या मांडीवर झोपायचे आहे, त्यांच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत. ही संधी मला कधी मिळू देता का? आजी आजोबांना सांभाळण्यावरून काका काकी आणि तुमच्यात सतत भांडणं सुरू असतात. ती भांडणं थांबवणार आहात का?
अशी अनेक प्रश्नांची लांबलचक यादीच माझ्याकडे आहे, ती सर्व सांगत बसत नाही. आई बाबा, शाळेत तर शिक्षक सांगतात, नाती जपा, ती अनमोल रत्न आहेत. आपल्याकडून यातलं काही होत नाही. बाहेरचे म्हणा किंवा फास्ट फूड खाऊ नका म्हणून सांगतात, पण आपल्या घरात तर जास्तीत जास्त फास्ट फूड असतं. शाळेत सांगतात दररोज सकाळी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करा. हे तर आपल्या घरात कधी होत नाही. शिक्षक सांगतात माणसाने साधी राहणी व उच्च विचार ठेवावेत. आपल्या घरात तर साध्या राहणीला तुच्छ लेखलं जातं. अनेक गोष्टी पुस्तकामध्येही वाचल्या आहेत, त्या म्हणजे दानधर्म करा, इतरांना मदत करा, आनंद देऊया, आनंद वाटूया, आनंदी होऊया व तणावपूर्वक जीवनामधून बाहेर पडूया, असं बरंच काही धर्म सांगतो. आपण यातलं काही करतो का? आई बाबा, मला वाटतंय आपण केवळ यांत्रिक जीवन जगत आहोत व वास्तव जीवनाला खूप तुच्छ मानून वास्तव जीवनापासून दूर चाललो आहोत, आनंदी जीवनापासून दूर चाललो आहोत. मी आता सर्वात मुख्य मुद्द्याला येत आहे. मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे. तुम्ही खूप संपत्ती मिळवायच्या नादात माझ्याकडे दुर्लक्ष करत गेलात तर माझ्या मनावर तुमच्याबद्दल एक अडी निर्माण होत राहील. त्याचे काय करायचे? तुम्ही विसरताय. मुलं जास्तीत जास्त आईबाबांचे दैनंदिन व्यवहार बघून शिकत असतात. मी मोठा झाल्यावर तुम्ही माझं लग्न कराल. लग्न झाल्यानंतर मी माझ्या बायकोला घेऊन तुमच्यापासून लांब राहायला गेलो तर तुम्हाला कसे वाटेल? तुम्हाला खूप खूप दुःख तर होणारच ना. तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल काय? तुम्हा दोघांच्या भावभावना माझ्याबद्दल काय होतील? तुम्हाला तुमचा मुलगा नालायक निघाला असे वाटेल की नाही? तुम्ही माझ्या पत्नीचा नक्कीच उद्धार कराल ना? जर तुम्हाला दुःख झाले नाही तर प्रश्नच नाही. पण जर दुःख झाले तर बाबा, तुमच्या आई बाबांना किती दुःख होत असेल याचा कधी विचार केलात का? अहो, या वयात त्यांना जिवंत सुनी मेल्यासारखे जीवन जगावे लागत आहे. त्यांना सांभाळण्याची वेळ आल्यानंतर तुम्ही काहीतरी कारण दाखवत आहात. या वयात ते हे दुःखाचे घाव कसे झेलत असतील? त्यांच्या कमकुवत हृदयाला व मनाला हे सोसवत असेल का? तुम्हाला जन्माला घातले तेव्हा त्यांनी किती आनंद व्यक्त केला असेल, पेढे वाटले असतील आणि तुम्ही त्यांचे काय पांग फेडत आहात? मी म्हणतो त्यांचे 100% चुकत ही असेल. त्या चुकांच्यावर पांघरून घालून त्यांचे संरक्षण करणे, त्यांना आनंदी करणे पुत्र कर्तव्य असते. प्रत्येक पुत्राने कितीही संकटे आली तरी ते कर्तव्य हसतमुख वदनाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. अहो, स्वतःच्या आई बाबांना आनंदी करण्यासाठी इतिहासामध्ये राज्य ऐश्वर्यावर लाथ मारून भगवान श्रीरामानी पत्नीसह 14 वर्षे वनवास भोगला, अनेक संकटे झेलली व इतिहास घडविला. श्रावण बाळाने कावड करून स्वतःच्या खांद्याने आपल्या अंध आई वडिलांना तीर्थयात्रा घडवत असताना स्वतःचे प्राणही दिले. प्रभू राम व माता सीता यांना एकत्र आणण्यासाठी बालपणातच लव व कुश या 2 पुत्रांनी अनेक युद्धे केली. रावण पुत्र मेघनाथ याने सत्ताचे मरण पुढे दिसत असताना वडिलांच्या आज्ञेवरून प्रभू राम सेनेविरुद्ध लढत लढत प्राण दिले. कुंती मातेच्या अनावधाने झालेल्या चुकीच्या आज्ञेमुळे स्वयंवरामध्ये जिंकलेल्या माता द्रौपदीला अर्जुनाला 5 बंधूंची पत्नी म्हणून मान्यता द्यावी लागली व माता द्रौपदीनेही हे स्वीकारले. अशी अनेक उदाहरणे वर्तमानामध्येही असणार आहेत. मग सांगा बाबा, तुमच्यावर एवढे मोठे तरी धर्मसंकट आले नाही ना? आई, माझ्या मामा मामीनी तुझ्या आई बाबांना चांगले सांभाळले नाही तर तुला किती वेदना होतील सांग ना. त्यांचा राग येईल ना. त्यांना तुझ्याकडे आणून ठेवून घ्यावे असे तुला वाटेल ना. आई बाबा, मला सगळी नाती हवी आहेत. आजी आजोबांना आपल्या सगळ्यांच्या समेत आनंदाने राहू द्या ना. त्यांनीही
आपला मुलगा, सून, नातवंडे यांच्या समवेत आनंदाने जीवन घालवण्याची स्वप्ने पाहिली असतील ना? आई बाबा, नका हो, त्यांचा हा हक्क हिरावून घेऊ नका. पुन्हा आपण आपली तुटलेली नाती जोडूया. कदाचित हे करताना थोडा मानसिक, आर्थिक, भावनिक त्रासही सहन करावा लागू शकतो. तो सोसण्याची आपण तयारी ठेवूया. माझ्यासाठी जास्त मिळवून ठेवण्याचा अजिबात विचार करू नका. माझ्या भविष्यामधील सुखासाठी तुम्ही वर्तमानात स्वतःला किती त्रास करून घेणार आहात? समजा तुम्ही भरपूर मिळवून ठेवले आणि ते सर्व पाहून मी आळसी बनलो, विलासी बनलो, पंगू बनलो, व्यसनी बनलो, तर तुम्ही मिळवून ठेवलेले धन किती दिवस पुरणार आहे? मला संस्कारक्षम बनवा. तुम्ही मिळवून ठेवलेल्या संपत्तीत भर घालण्याची क्षमता माझ्यात निर्माण करा. मला स्वतःलाही वेगवेगळे अनुभव घ्यायचे आहेत. येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करायचे आहे. मलाही स्वतःची भाकरी स्वतःच्या हिमतीवर मिळवण्यासाठी काय करावे लागते याची जाणीव होऊ द्या ना. मला माझ्या हिमतीवर स्वतःच्या पायावर उभं राहायचे आहे. मला माझं कर्तृत्व सिद्ध करायचे आहे. मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. मला माझ्या पंखात बळ भरून अवकाशात झेपावायचे आहे. या सर्वासाठी तुम्हा दोघांचे अनमोल मार्गदर्शन व भरभरून आशीर्वाद द्या. या बळावर मी तुमचं आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल करून दाखवीन. याबद्दल मला आत्मविश्वास आहे. खरंच माझ्यासाठी एवढं कराल ना? जर आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या सर्वांचं जीवन सुखी, समृद्धीचं, आनंदीचं, भरभराटीचं हीच ईश्वरचरणी नम्र